नमस्कार, सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ज्या गौराईंना साडी नेसवायचे प्रकार दाखवल्यात त्यातले टॉप 10 चे प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे। ते जे प्रकार लोकांना खूप पसंतीला आलेले आहेत ते हे बघा। सगळ्यात पहिली तर ही काष्टा साडी आहे। सुंदर आणि मस्त अशी मी साडी कशी नेसवायची त्याचा व्हिडिओ टाकलेला होता तुम्हाला हा। त्याच्यानंतर ही साधी साडी आहे एकदम, पण त्याची आपल्या गौराईला काट वगैरे काढून जशी आपण साडी नेसतो त्या पद्धतीने कशी नेसवावी ते दाखवलेली आहे। बघा, एकदम सोपी आणि साधी साडी आहे, जेणेकरून आपल्याला ह्या अशा साड्या नेसवायला छान वाटतात गौराईंना, म्हणून मी ह्या साड्याचे प्रकार तुम्हाला दाखवले होते। तुम्ही सर्वांनी ह्या साड्यांच्या प्रकाराला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे मला। अशा छान छान गौराईंना साड्या नेसवल्यात। अशाच प्रकारच्या मी आता स्वतःला साड्या कशा नेसवायच्या लेडीजना मोठ्या तेही तुम्हाला दाखवणार आहे, कारण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आलेली आहे। जी मी न्यू साडी म्हणून जी व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला की आम्ही नवरात्रासाठी असं गेटअप करणार आहोत, तर ते आपल्याला कशी करायची हे दाखवा म्हणून। हे बघा, ही ती स्टाईल आहे, न्यू स्टाईल गौरी गणपती साडीज म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे तो, आणि खूप सुंदर अशी ही साडी दिसते। त्याच्यानंतर ही बलून प्रकारची साडी दाखवलेली आहे मी, अगदी छान आणि एकदम इझी कशी नेसवायची ते दाखवली होती। त्याच्यानंतर मी राजलक्ष्मी साडी कशी नेसवायची ते दाखवलंय। ही साडी मी 6 वार साडी घेतलेली आहे, त्यापासूनच तुम्हाला दाखवलेली आहे। आपण ही जर फुल बॉडी नसेल तर आपण आडणीला कशा प्रकारे नेसवावी त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे। बघा, खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या होत्या सर्व प्रकारच्या साड्या। अगदी झटपट अशी ही राजलक्ष्मी साडी तयार झालेली आहे। नेसून बघू शकता, मी मस्त अशी दाखवलेली आहे झालर टाइप राजलक्ष्मी साडी। त्याच्यानंतर आता आपण बसलेल्या गौराईला राजलक्ष्मी साडी कशी नेसवायची त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे, आणि हे पहा मी त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते। खूप म्हणजे खूप सुंदर अशी दिसते। मी न्यू स्टाईल गौराईंना साडी कशी नेसवायची त्या पद्धतीने माझ्या घरातील स्वतः गौराईंना साड्या नेसवलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर मी ही जिगजॅगवाली राजलक्ष्मी साडी बसलेल्या गौराईला कशी नेसवायची ते दाखवली। ह्यातलाच दुसरा प्रकार म्हणजे मी स्वतः गौराईंना साड्या नेसवलेल्या आहेत राजलक्ष्मी, तो वेगळा पॅटर्न आहे, हा वेगळा पॅटर्न आहे। तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल, पण खूपच सुंदर अशा दोन्हीही साड्या दिसतात नेसवलेल्या। फक्त आपण साड्या घेताना त्याच्या काठाचं आणि साडीचं कॉम्बिनेशन वेगवेगळं असेल तर खूप सुंदर दिसते राजलक्ष्मी साडी। जर एकसारखं असेल तर ती तेवढी उठून दिसत नाही। बघा, ही झाली आपली राजलक्ष्मी साडी बसलेल्या गौराईला। त्याच्यानंतर हा आपला काष्टाचाच प्रकार आहे एक, हे पण खूप सुंदर अशी दिसते। त्यातच मी घागऱ्याचाही दाखवला होता, पण माझा पदर आणि पूर्ण साडी एकसारखी असल्यामुळे इथल्या प्लेट दिसत नाही। जर तुम्हाला अशी प्लेट मी दाखवते बघा जवळून करायचे असतील तर 2 कलर मध्ये साडी घ्या, खूप सुंदर दिसते ते। आणि ही मी माझ्या घरात ह्या वर्षी 2023 ला बसवलेल्या गौराईंचं डेकोरेशन आहे, जे मी न्यू स्टाईल नेसवली होती, आणि ही दुसरी राजलक्ष्मी साडी नेसवलेली आहे। बघा किती सुंदर त्याच्या प्लेट दिसतात बसलेल्या गौराईंच्या। कोणतीही गोष्ट चॉईस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉम्बिनेशन खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं। कॉम्बिनेशन छान आलं की घातलेली साडीचं लुक पण खूप सुंदर दिसतं। बघा, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्व साड्यांचे डिझाइन आहेत। तर मी तुम्हाला ही बसलेली गौराई दाखवते परत एकदा।
बघा इथं एकसारखं काठ आणि साडीचा कलर कॉम्बिनेशन आहे, तर ते आणि पहिली दाखवलेल्या साडीत खूप फरक दिसतोय। हे बघा तुळशीला पाणी घालताना गौराई दाखवलेल्या आहेत आणि हे एक पाय दुमडून बसलेली गौराई डेकोरेशन आहे। खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे। हे पहा आणखी एक डिझाइन, 2 साड्या घेऊन गुजराती साडीचं लुक आपण ह्या गौराईला केलं होतं। छान असं लुक दिसतंय ह्या गौराईचं। फक्त 2 दागिने पण गौराई खूपच सुंदर दिसते। त्याच्यानंतर एका साडीमध्ये आपण गुजराती साडी कशी नेसवायची तोही व्हिडिओ टाकलेला आहे आणि ह्या साडीचा जो आपण टाकलेला आहे डबल कलर मध्ये त्याचा पल्लू कसा घेतलेला आहे तेही मी दाखवलंय बघा। आणि ही सगळ्यात लास्टची आपण बसलेली गौराई म्हणजे खुर्चीमध्ये मी तुम्हाला गौराई बसवून दाखवली होती। खूप सुंदर असे हे गौराईचं लुक आहे। चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन हे क्लिक करा। आणि मी ह्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही जाऊन तिथं चेक करा की गौराईंना पूर्ण साड्या कशा नेसवल्यात आणि आपणही त्याच प्रकारे साड्या कशा नेसतो हेही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच टाकणार आहे।